तर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशीम नाती. दूर देशी तो पोरनी जावा, माय इथे अंगाई गाते. साठी गेली काठी साठी, पाणी पित्याच्या डोळा येते. येशील केव्हा परतून बाळा, मनी अनामिक काहुर उठत. वाट पिलाची पाहत आहे, एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट. आपली एक मुलगी तिच्या प्रियकराला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेली आणि आपण फक्त बघत राहिलो. आई वडील म्हणून आपण काहीच करू शकलो नाही. आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी समजावेन सोनलला आणि आम्ही तिला नक्की आमच्या सोबत परत आणू. तुला खरंच ओबामा माहित नाहीये? तुम्ही सांगा की तुम्हाला माहित असेल तर. घाबरतो का काय? मला माहिती म्हणून सांगतोय मी. अगं ओबामा म्हणजे असेल समीरचा बाबा नाही तर मामा, त्याला म्हणतात ओबामा. कोमल, बबन केस प्रकरणात तुझ्यामुळेच ॲडव्होकेट जयश्रीशी माझी ओळख झाली आणि त्यावेळी तू मला लग्नाला नकार दिलास. तू माझ्यापासून दूर होत गेलीस. मी माहित नाही पण कळत नकळत मी जयश्रीच्या जवळ येत गेलो. पण मी तुला विसरलो नव्हतो. आणि विसरणारही नाही. पण कोमल, मी आता ठरवलंय की यापुढे कुणावरही प्रेम करणार नाही. लग्न, संसार याचा विचार डोक्यात आणणारही नाही. ही आनंदाची बातमी नाहीये, पण एक आनंदाची बातमी आहे, ती सांग. कोमल, मी पुन्हा कधीच अमेरिकेला जाणार नाही. इथे आई बाबांसोबतच राहणार, त्यांची सेवा करणार, त्यांच्या म्हातारपणाची काठी होणार. काय म्हणतोयस? खरंच तू अमेरिकेला नाही जाणार? हो, माझा निर्णय ठाम आहे. पुन्हा कधीच अमेरिकेला परत जाणार नाही. तर जे काही करायचे ते इथेच या देशात राहून आपल्या देशासाठी काहीतरी करणार. आणि आता आमचं हे रिकामं झालेलं घरटं प्रेमाने, माणसांनी भरणार. खरंच तुझ्या तोंडून ही आनंदाची बातमी ऐकून फार बरं वाटलं. ही तर सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी आहे, आणि खास करून तुझ्या आई बाबांसाठी. हे सोड, पण तू कोणती आनंदाची बातमी देणार होतीस? नाही, आता तुझ्या या बातमी पुढे माझी आनंदाची बातमी काहीच नाही. ते तूच ठरवणार. नाही, मी सांगण्याचं रद्द केलंय. नाही सांगणार? नाही. आता तुला जे समजायचं असेल ते तू समज. चल निघूया. ठीक आहे, ॲज यू विश.
सोनलताईंनी असं का केलं? असं का केलं म्हणजे? म्हणजे असं घर सोडून जायला नको होतं त्यांनी. पण मला असं वाटतं की तिला कळून चुकलं होतं. काय करून चुकलं होतं? हेच की तेच विचारते मी. काय? छाया, तिला हे कळून चुकलं होतं की तू मला मनापासून आवडतेस, तुझा मनापासून स्वीकार केलाय. खरं तर तू जेव्हा मला तिच्याशी लग्न करायला आग्रह करत होतीस ना, का कुणाच ठाऊक मला ते मान्यच होत नव्हतं. त्रास होत होता. तुझ्यापासून दूर जाताच येत नव्हतं मला. खरंच तुम्ही माझा एवढा विचार करता? स्वतःहूनही जास्त. सोनल माझा भूतकाळ होता हे मी मान्य करतो, पण ते जितकं खरं आहे त्याच्याहूनही जास्त खरं आहे की तू माझा वर्तमान काळ आणि भविष्य काळ आहेस. भूतकाळात माझ्याकडून चूक झाली मी मान्य करतो, पण अशी चूक परत नाही होणार. माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही असं परत कधीच करणार नाही याची खात्री आहे मला. खूप समजून घेतेस तू. रादर तूच एकटी अशी आहेस की जी मला समजू शकतेस. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर एक जोडीदाराची गरज असते. नुसत्या जोडीदाराची नाही तर खूप चांगल्या जोडीदाराची गरज असते, आणि तुझ्या रूपाने ते मला मिळालंय. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू? विचार. मला राहून राहून सोनलताईंचीच काळजी वाटते. छाया, तू नको काळजी करूस तिची. ती समर्थ आहे तिची काळजी घ्यायला. तिला तिचं चांगलं वाईट कळतं, आणि मला नक्की माहिती आहे की तिचं वाईट कधीच करून घेणार नाही. मी चांगलं ओळखतो तिला. पण सध्या आपण आपला विचार करूया. म्हणजे तुला सगळं उलगडूनच सांगावं लागतं का? म्हणजे आता आपण आज जाऊ. ईशा, एक रिकाम घरट तुम्ही आम्हाला उगाच इथे थांबवलं. अहो, आई तिकडे काळजी करत असणार, आणि एकतर सगळे इथले फोन सुद्धा बंद आहेत. आता एवढ्या लांब आल्यावर न राहता गेला असतात तर लय वाईट वाटलं असतं आम्हाला. आणि तसं बी एवढ्या खेडेपाड्यात कधी येणार तुम्ही? अच्छा, म्हणजे आम्ही पुन्हा इथे यायचंच नाही का? अरे असं कुठं म्हणले पोरा? मी काय सांगतोय, आता मला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी इथे येऊन राहणार आहे, या गावात. इनफॅक्ट मी इथे एक जागा विकत घेण्याचं बघतो. का? आपलं घर नाही होय? तसं नाही बाबा, पण उगाच अडचण तुम्हाला. हे बघ, हे घर तुमचंच आहे. आयुष्यभर जर या घरामध्ये राहिलात ना तरी आम्हाला कसला बी त्रास होणार नाही. अरे घर म्हणजे कसं, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी, आप्त, स्वकीय सगळ्यांनी भरलेलं असलं पाहिजे बाबा. बाबा, काही गुड न्यूज? अरे तशी काही गुड न्यूज मिळाली ना तर संपूर्ण गावाला अख्खे पेढे वाटेन मी. हवं आता खरंच पेढे वाटायची वेळ आली आहे. काय सांगताय? अरे हे अगोदर नाही का सांगायचं मला? आपली सून गरोदर आहे. मयूर, कॉंग्रॅट्स. थँक्स. ए बाबा, त्या गावातून पेढे घेऊन येतात, पेढे घेऊन ये. हा, आणि नुसतं पेढे नाही, मी काय सांगतो ते ऐका आता, बरं का रे? तुम्हाला जास्त काम करू द्यायची नाही बरं का आता.
जी काय कामं असतील ती तुम्ही सगळ्यांनी मिळून करायची. मला पण सांगायचं आपण सगळ्यांनी मिळून कामं करायची सगळी. ज्यादा वजनदार कामं असतील ना ती तुम्ही करायची बरं का. हा 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 हा. तिला आनंदाने सुख द्यायचा, अजिबात त्रास तकलीफ काही होऊ द्यायची नाही. हे देखे इकडे लक्ष दे. हा असं काय त्या बाजारात जा, 1 किलो कैरी आणि 1 किलो चिंच घेऊन ये. आणि रोज सकाळ संध्याकाळ तू खाऊ नको, तिला खायला घाल. आणि तिला रोज फिरायला घेऊन जायचं. हा आनंदात ठेवायचं. कोणी तिला काय चुकलं तर चुकू द्या, तिला अजिबात काय कोणी बोलायचं नाही. तिला आनंद ठेवायची. हवं किती बोला, बस झालं आता. ते सुनबाईचं राहू द्या. आधी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, नाहीतर रात्रभर बसाल खोकत. मयूर, खूप लकी आहेस. तुला इतके चांगले आई बाबा मिळाले आणि इतकी सुंदर बायको. तुम्ही आलात म्हणून बरं झालं ना. तू मसली बी हे आनंदाची बातमी कळली. खरं तर तुमचाच पायगुण म्हणाया हवा. तुम्ही पाहुणे म्हणून या घरात आलात आणि आमच्या घरालाच एक पाहुणा दिला. आता खऱ्या अर्थाने माझं हे रिकामं घरट भरलं बघा. अगदी बरोबर, माझ्या मनातलं बोलत बघा. हो, या वेळेला मला एक कविता आठवतीये. कविता हा विमल लिमयबाईंनी लिहिलेली कविता आहे. ऐकणार का तुम्ही? सांगा, ऐकणार का? कवयित्री असं म्हणतात, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी. त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी. सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी. त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी. अश्रूंमधून प्रीत झुरावी नकोच नुसते पाणी. त्या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती. या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. एकरी काम घरट कोमल, मयुरीचे बाबा किती आनंदात होते ना. असं दुसऱ्यांना आनंदात पाहून आपला आनंदही द्विगुणित होतो. खरं तर दुसऱ्यांच्या सुखातच आपलं सुख दडलेलं असतं. अरे सांगू समीर, इथे येण्या अगोदर मला ना मयूरबद्दल माझ्या मनात खूप राग होता. पण इथे आल्यानंतर मला सत्य कळलं की मयूरने घेतलेला निर्णय अगदी अगदी योग्य होता. खरं आहे तुझं. जेव्हा आपण एखाद्यावर खूप मनापासून प्रेम करतो ना, तेव्हा नकळतच त्याचे गुलाम होत जातो आपण. लग्न, संसार हा खेळ खेळण्यास उत्सुक असणारे अनेक स्त्री पुरुष पाहिलेत मी.
प्रत्येकाला लग्न करायचं असतं. भिन्न विचारांचे, भिन्न मतांची माणसं एकत्र येतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. माणसाचा स्वभावच असा असतो की तो कधीच दुसऱ्यासमोर झुकत नाही. कोणी आपल्यावर राज्य करावं, आपल्यावर मात करावी, त्याला पटतच नाही. माणूस जन्माला येतो, जगतो आणि मरतो. या 3 शब्दातच सगळं विश्व सामावलेलं आहे. या विश्वातले किती कांगोरे, किती धागे दोरे, किती विषय आणि किती आशय. सगळं विचित्र आहे ग. त्यात पुन्हा भूत, वर्तमान, भविष्य. कालचक्रात आपण सारखे अडकलेलो असतो. काल काय झालं, आज काय होणार आणि उद्याचा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. माणसाचं हेच अहिक जगणं. काहींसाठी हे पण जगत असतो, काहींना जगवतो, तर काहींना आपण जगवण्याचा प्रयत्न करतो. काहींना आपण का जन्माला आलो आहोत हे माहीत असतं, तर काहींना फक्त जन्माला आलो आहोत म्हणून जगायचं, बस एवढंच माहीत असतं. तू सांग ना कोमल, तू जन्माला का आलेस हे ठरवलंस? नाही, आतापर्यंत नाही, पण आता ठरवलंय की आपण कसं जगलं पाहिजे. मग सांग. आठवतं मी तुला एक आनंदाची बातमी देणार होते. अरे हो, सांग ना. समीर, तू माझ्याशी लग्न करशील? कोमल, कोमल पुन्हा बोल. माझ्याशी लग्न करशील? कोमल, मला खरंच विश्वास बसत नाहीये की मी स्वप्न पाहतोय की तू खरंच माझ्याशी असं बोलतेस. कोमल, मला आता कुठल्याच फेऱ्यांची, कुठल्याच विधींची गरज नाहीये. मी आता या क्षणाला तुला माझी धर्मपत्नी म्हणून स्वीकारतो. तू फक्त माझीच. अरे पण खरी आनंदाची बातमी तर मी तुला सांगितलीच नाही. त्यापेक्षा काय आनंदाची बातमी असू शकते? तुझ्यासाठी नसेल, पण माझ्यासाठी आहे. सांग. समीर, समीर, मी आई होऊ शकते. काय? कोमल, 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 आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बाबा, येतो मी. आता परत कधी येणार? बघतो मी कधी यायचं ते. कसं काय करतेस? आपल्याला बारशाला यावंच लागणार आहे ना? काय? ईशा, हाय, क्या बात आहे. तर आमच्याकडे असे शब्द ऐकायलाच नाही मिळत ना कोमल? परत निघताय, सुखरूप निघा.
हा सुखरूप पोचा आणि पोचल्यानंतर आम्हाला व्यवस्थित कळवा. काय काळजी लागून राहते जीवाला म्हणून म्हणलं. बाबा, सोनीलकडनं काही चूक झाली असेल तर प्लीज माफ करून द्याल. नाही नाही, तिच्या चुका आम्ही कवाच पोटामध्ये घातलेल्या आहे. आई काळजी करायचं कारण नाही. आणि तिला आमचा निरोप द्या. इथून पुढं वेगळं आयुष्य नव्यानं सुरुवात कर म्हणावं. आणि कंचबी संकट आलं तरी बाप या नात्यानं पाठीची खंबीरपणे मी उभा आहे म्हणून सांगा तिला. तुम्ही दोघे इथे आलात, खरंच खूप बरं वाटलं. कोमलताई, आता परत कधी येणार? आमचं बाळ त्याच्या मावशीची वाट बघतंय. येणार ते नक्की येणार आपल्याकडे, होय ना? आणि ते नाही आले ना तर आपणच जाऊ त्यांच्याकडे मुंबईला. काय कर काळजी घे. चला निघूया. बाबा, आई येतो. येतो मी. सांभाळून जा. नांदा सुखानं नांदा. काळजी घे. हा, नांदा सौख्य बरे. चल मग ये. येतो मी. दूरदेशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत वाट पिलाची पाहता काम घरट